नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर याची अपडेट देणारच आहोत. परंतु अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करून देखील लक्षात घ्या की आम्ही पात्र आहोत असं लाडक्या बहिणी आपल्याला सांगत आहेत. ई-केवायसी केलेली आहे तरी देखील ज्यांना लाभ आले नाही आहे, अगदी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्यांपासून हप्ते आले नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणीसाठी आत्ताच्या व्हिडिओमध्ये मोठी अपडेट देणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षाच आहे. लक्षात घ्या की अजून तरी मार्च महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्यासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाहीये. साधारणतः मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर मागील काही दिवसांपासून सुट्टी असल्यामुळे या संदर्भात कोणत्याही प्रकारचा जी-आर असेल किंवा तशी घोषणा झाली नाहीये. पुढील आठवड्यापासून म्हणजेच उद्यापासून कोणत्याही वेळी हा हप्ते वितरणाचा जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो वितरित होणार आहे. याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित मिळणार नाहीये. आणि आता राहिला प्रश्न आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर या महिन्याचा हप्ता जो जमा झाला तर याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की यांना पात्र असून देखील हप्ता आले नाहीये. अशा प्रकारचे मेसेजेस लाडक्या बहिणींना येत आहेत. तर यातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी वेबसाईटवरती नोंदणी केली होती तर त्यांच्या मार्फत आपण तक्रार दाखल केली होती. ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार आपण दाखल केली होती. तर याच्यामध्ये महत्त्वाचे निकष संबंधित विभागामार्फत वेबसाईटमार्फत त्यांच्यामार्फत रिप्लाय प्राप्त झालेला आहे. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर एक लाडकी बहीण आहे तर याचा आपण क्लेम केला होता किंवा तशी ग्रीवन्स टाकला होता आणि याच्या संदर्भात उत्तर आलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या की ई-केवायसी व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असल्यामुळे तुमचा अर्ज मंत्रालय स्तरावरून बंद करण्यात आलेला आहे अशी देखील नोटीस आहे. म्हणजेच लक्षात घ्या की जर तुम्ही निकषामध्ये बसत नसाल तर ही व्हेरिफिकेशन चालू आहे. आपण देखील त्या लाडक्या बहिणीची माहिती घेतली तर त्या ठिकाणी एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत होते. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद झालेला आहे. तर याच्यामध्ये अजून देखील अनेक निकष आहेत की घरामध्ये 4 चाकी वाहन आहे आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली, पतीचं आधार कार्ड दिलं आणि त्याच्यामुळे त्यांचा देखील लाभ बंद झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण नेहमीच सांगत आहोत की 61 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा लाभ बंद होतो. त्यामुळे अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे 61 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत. आणि याचबरोबर उत्पन्नाची मर्यादा असेल, त्यानंतर लक्षात घ्या की घरामध्ये पेन्शनधारक नसावे, गव्हर्नमेंट सर्वंट नसावे, अशा सर्वच अटींचा विचार करून लक्षात घ्या लाडक्या बहिणीच्या कागदपत्र पडताळणीची प्रोसेस कायमस्वरूपी चालू असते. आणि त्यामुळे तुम्ही निकषांमध्ये जर बसत नसाल तर मात्र तुमचा लाभ बंद होऊ शकतो. पण याच्यामध्ये काही देखील अपवादात्मक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे कोणतीही 4 चाकी वाहन नाही आहे, उत्पन्न खूपच कमी आहे, तरी देखील त्यांचा अर्ज बाद झालेला आहे, म्हणजे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. कदाचित आधार सेटिंग देखील प्रॉब्लेम असू शकतो. पण याच्यामध्ये आपण पाहिलं की अशा लाडक्या बहिणी जास्त आहेत की ज्यांनी ई-केवायसीच पोर्टलवरती केली नाहीये. त्यामुळे त्यांचा अगदी नोव्हेंबरपासून लाभ आहे बंद झालेला आहे. तर सध्या फक्त पोर्टलवरती लाडक्या बहिणी ज्यांनी ई-केवायसी दुरुस्ती केली नाहीये तर अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्ती सुरू झालेली आहे. ज्यांची ई-केवायसी झालेली नाहीये अशा लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारची ई-केवायसी अजून सुरू झाली नाहीये. सोशल मीडियावरती आम्हाला मेसेज करा, आम्ही फॉर्म पाठवतो, अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अधिकृत अशी कोणतीच घोषणा झाली नाहीये. त्यामुळे अधिकृत पोर्टलवरतीच नोटीस येईपर्यंत प्रतीक्षा करायची आहे. शासनाच्या निदर्शनास ही बाब आणलेली आहे. परंतु अजून लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत ज्यांनी ई-केवायसी केले नाहीये, पात्र आहे, तर अशा लाडक्या बहिणीसाठी अजून पुढची प्रोसेस सुरू झाली नाहीये. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. त्यामुळे चुकीच्या माहितीपासून सावध राहा. आणि अजून मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाहीये. पुढील आठवडा हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये हप्ते वितरणाचा जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरणाची प्रोसेस होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची वेबसाईटवरती नोंदणी झाली होती त्यांना रिप्लाय येतोय. परंतु नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा लक्षात घ्या की अंगणवाडी सेविका यांच्याकडे ज्यांनी नोंदणी केली असेल आणि लाभ आहे तो
तो मिळत नसेल किंवा ई-के-वाय-सी केली नसेल तर माहिती घेण्यासाठी जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये तुम्हाला व्हिजिट करायची आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.